दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. शेतकरी हक्क परिषद 2015 पुढे हक्कांच्या मागणीसाठी, हक्कांच्या अंमलबजावणीसाठी, हक्कांच्या ध्येयपूर्तीसाठी आपल्या स्वतःहून त्या हक्काच्या सदस्यांनी बनवलेले व्यासपीठ म्हणजे परिषद. खरं तर शेतकरी आणि शेतकरी परिषदा हा वेगळा विषय राहिलेला नाहीये. सर्वात जास्त लोकसंख्या शेती या उद्योगावर अवलंबून असलेल्या देशामध्ये आपण या शेतकरी परिषदेचं आयोजन हे सुद्धा नवं नाहीये. अनेक शेतकरी परिषदा झाल्या, पण काळाच्या ओघात शेतकरी आणि शेतीचं स्वरूप बदललं गेलं. त्यानुसार त्या प्रचलित पद्धतींना फाटा देऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या परिषदा कामी चालल्या. त्यामुळं शेतकरी परिषदांचं आउटकम मोजणारी समीक्षक यांना शेतकरी परिषदांमधलं सक्सेस ऐवजी अनसक्सेसच दिसतं. पण एवढ्याही नैराश्याच्या गर्तेमध्ये अनेक धुरंधरांनी शेती आणि शेतीचं व्यासपीठ परिपूर्ण पद्धतीनं समाजाच्या पटलावर मांडून शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे, कौतुकास्पद आहे. आणि त्यातलाच आजचा हा एक प्रयत्न सन्माननीय वंदनीय नामदार बच्चूभाऊ कडू आणि सगळ्याच शेती तज्ञांच्या, त्यामध्ये अजित भाऊ नवले असतील आणि सगळेच मंडळी या ठिकाणी आहे, अनिलजी घनवट आहेत, विठ्ठलराजे पवार आहेत, सगळीच मंडळी या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. या सर्वांचं सबंध शेतकऱ्यांच्या वतीनं, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वांचे या ठिकाणी आभार सुद्धा व्यक्त करतो आणि आपणास धन्यवाद देखील देतो. पण आज इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर मला ही संधी भेटली, त्यासाठी सर्व मान्यवरांसाठी 2000 टाळ्या झाल्या पाहिजे माझ्याकडून. 2016 साली ज्यावेळेस मी एक व्यापारी, एक एजंट सारखंच काम करत होतो, ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल घ्यायचो आणि विकायचो, तर इतका मोठा फायदा व्हायला लागला. 1 रुपया जरी लावून विकला तर 10% प्रॉफिट निघायला लागलं. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला विचारलं गेलं की बाबा तुझा खर्च निघतो का, त्यावेळेस अशा काही शेतकऱ्यांचं मनोगत मी ऐकलं की त्याच्यामध्ये पूर्ण खर्च निघून गेल्यावर त्याच्याकडे शिल्लक पैसे राहत नव्हते. त्याचं एकमेव कारण होतं त्याचं मॅनेजमेंट नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही ॲग्रोबीट ह्या ऍपची लॉन्च केलं आणि त्याचा हिशोब पहिले समजायला लागला. आता त्याच्याकडे पूर्ण हिशोब अगोदर असतो आणि त्याच्यानंतर तो विक्री करतोय. 8 महिने निवडणुकीला होऊन झाले, राज्याला विरोधी पक्ष नेता नाही. राज्यातली लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. कारण मुख्यमंत्री हा सत्ताधाऱ्यांची भाषा बोलतो, पण राज्यामध्ये जो विरोधी पक्ष नेता असेल हा तुमची आमची भाषा बोलतो. होपर्यंत बोलत नाही, पण झाल्यावर तरी आमची भाषा बोलायचं काम करत असतो. आज राज्यामध्ये आमची भाषा बोलायला कोण नाही. ह्या शेतकऱ्यांना वाटतं आज राज्याला आमची भाषा बोलायला कोण नाही, म्हणून तुमच्याकडे आज सगळेजण आशेनं पाहताय. या राज्यामध्ये आमचा आवाज बोलून राजू शेट्टी साहेब, बच्चू कडू साहेब, आमचे महादेव जानकर साहेब असतील, नवले साहेब असतील, तुम्ही मंडळींनी काम केलं पाहिजे. आम्हाला सांगितलं जातं रामाचं राज्य आलंय. आमच्या आईने कधीच रामाचं राज्य मागितलं नाही हो. ती दिवाळीला सुद्धा गायची पूजा करताना म्हणायची, इडा पिडा टळू दे, बळीत राज्याचं राज्य येऊ दे. आम्हाला बळीचं राज्य पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकार बसले. जी माणसं सत्तेमध्ये आली त्यांना मला विचारायचं आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भाजीच्या देठाला हात लागला तर हात गरम केले जायचे. आज राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत, शेतकरी आत्महत्या करतोय, कोणाला देणं घेणं राहिलेलं नाही. म्हणजे राष्ट्र खिळखिळीत होत आहे, सरकार मजबूत होत आहेत. याचं हेच कारण आहे प्रत्येक जण आपलं सरकार मजबूत करण्याची व्यवस्था या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं, सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती झाली, पायंडा पडला. तो आजपर्यंत ज्यांनी कॉमन मॅन सीएम म्हणून कॉमन मॅन असे एकनाथ शिंदेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता जे जर मुख्यमंत्री आहेत ते सगळ्यात भंपक, खोटाडा, लबाड असा मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळाला मी नाही म्हणत. सामान्य शेतकरी म्हणू लागलाय. सामान्य लोकांची ही व्यथा आहे, सामान्य लोकांची ही भाषा आहे. अहो आमच्या शेतकऱ्याला सांगितलं, सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी 8 महिन्यापूर्वी सांगितलं आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला कर्ज माफ करू, तुमचा 7/12 कोरा करून. म्हणून हे माणसं राज्याच्या सत्तेमध्ये बसले. पण जेव्हा हे सरकार स्थापन झालं, सरकार स्थापन होऊन 8 महिने झाले, आज 8 महिने होऊन झाले असतं ही माणसं आमच्या कर्ज माफीवरती बोलत नाहीत. बच्चू भाऊनी आंदोलन केलं, शेट्टी साहेबांनी आंदोलन केलं, ही सगळी जण एकत्र येऊन आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यावरती भूमिका मांडतायत. पण राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन झालं पाहिजे, हे आज या ठिकाणी ठरावामध्ये घेतलं पाहिजे. कारण तो महत्वाचा म्हणजे ज्वलंत विषय आहे. अनेक लोक असे आहेत, मजूर लोक असे आहेत
बाप काम करताना निघून जाते, परिवार उघड्यावर येते, त्यांचं म्हणजे पैशासाठी शिक्षण थांबते, अशा अनेक घरं अशी आहेत की त्यांचे मुलं बाळ सुद्धा रस्त्यावर येते. परंतु या सरकारला मात्र काही शिल्लक लाज राहिलेली नाही. खरं तर हत्याकांड गरिबांचे होते, तुमचे रक्त का गोठत नाही? वस्त्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नयनी अश्रू का दाटत नाही? अरे आमच्या गरिबांच्या मतावर तुम्ही राज्य करता, या राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नाही? यांना लाज कशी वाटत नाही म्हणायची वेळ आज या ठिकाणी आल्या. आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला एक वेळ दुसरं काही अनुदान सबसिडी नसली तर चालते, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी संपूर्ण कर्जमाफी आता झाली पाहिजे. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, 24 तास 20 त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि त्यात शेतकरी आत्महत्या कशा थांबतील त्यासाठी या सरकारनं सुद्धा ठोस उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजेत. अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी माझं मत व्यक्त करतो. आपला जास्त वेळ नाही घेता येते थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धारणा आहे तीच धारणा चुकीची आहे. आणि ही धारणा चुकीची का आहे? कारण त्याला इथली राजकीय व्यवस्था, इथले ओपिनियन मेकर, मध्यम वर्ग, त्यांच्याबरोबर इथली प्रसार माध्यमं आणि काही स्वयंघोषित शेतकरी नेते हे सुद्धा जबाबदार आहे. आणि हे कटू असलं तरी सत्य आहे. आणि हे सत्य जोपर्यंत आपल्या प्रश्नी पडत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाच्या मुळाशी आपण जाऊ शकत नाही. म्हणजे हा काय फक्त थकीत करण्याचा विषय नाहीये, तर हा शेतीच्या प्रश्नाकडे बघण्याचा जो चुकीचा दृष्टिकोन आहे आणि चुकीच्या धारणा आहे, ही ह्याच्यातली मेन ज्ञानबाची मेघ आहे. तर आता आपण इथे जमलो ते कर्जमाफीच्या विषयावरती मंथन करण्यासाठी जमलेलो आहोत. तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा जर आपण इतिहास बघितला तर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये देशव्यापी अशी जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती फक्त 2 वेळा झाली. एकदा व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना म्हणजे 1990 साली, आणि नंतर 2008 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना. तर 2008 नंतर देशव्यापी कर्जमाफी शेतकऱ्यांची झालेली नाही. परंतु 2008 नंतर आता 2025 पर्यंत देशातल्या एकूण 10 राज्यांनी कर्जमाफी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी हे 2 राज्य आहेत की ज्यांनी प्रत्येकी 2 वेळा कर्जमाफी केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला माहिती की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पहिल्यांदा 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना ती लागू झालेली होती. त्याच्यामध्ये साधारण 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं होतं. आणि हे सरसकट कर्जमाफी नव्हती, त्याला अनेक अटी शर्ती होत्या. त्याच्यानंतर 2020 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये साधारण 2 लाखापर्यंत कर्ज माफ होतं आणि जे वेळेवर कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह अशी ती स्कीम होती. तर हे SBI रिसर्चने असा अहवाल दिलेला आहे की हे त्यांनी 2008 नंतर ज्या राज्यांनी कर्जमाफी केल्या त्याच्यातल्या ऍक्च्युअली कर्जमाफीची घोषणा केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक राज्याची आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली म्हणजे फडणवीस असताना जी कर्जमाफी झाली त्याच्यामध्ये 68% शेतकऱ्यांना फायदा मिळाला. आणि ठाकरे असताना जी झाली त्याच्यामध्ये 91% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला. आता या दोन्ही कर्जमाफीच्या योजनांमध्ये अनेक वाद झालेले होते, शेतकऱ्यांचे अनेक आक्षेप होते. परंतु ही नजीकच्या भूतकाळातली जी काही कर्जमाफीच्या योजना होत्या या 2 कर्जमाफीच्या योजना होत्या. कुठलं कर्ज माफ केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, मी त्यांना म्हटलं होतं की बाबा व्यापारी शेतकरी नका करू ना, चालतंय, ते काही वेगळं करायला गरज नाही. मी तर हे सल्ला दिला होता का आता पुण्याच्या बाजूनं 2 किलोमीटरवर जे शेती आहे ती भविष्यात येणे होणार आहे. ती किमान शेती जर आपण पाहतोय का त्याची किंमत 10-10 कोटी एकराची आहे. काढा ना ते शेतकरी, काही हरकत नाही, ते काढले पाहिजे. पण आता आमदार शेतकरी आहे, अजित पवार शेतकरी आहे, अजित नवले ठीक आहे, पण अजित पवार कसं काय शेतकरी आहे? पण हे जे शेतकरी आहे हे काढावंच लागेल, यांना काढावंच लागणार आहे. वर्गीकरण या देशात शेतकऱ्याचं होणं गरजेचंच आहे. कारण श्रीमंत शेतकऱ्यासोबत, श्रीमंत शेतकरी म्हणजे काय तर आता IAS ऑफिसर शेतकरी आहे. माझ्या भागातली राजा हो 10% शेती हे तालुक्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना खरेदी केली आहे, सगळे रोडवरचे. मला तर असा प्रश्न पडला आहे की शेतीमालाला भाव नाही, शेतीचे भाव कसे काय वाढत आहे? म्हणजे हा मोठा विषय आहे तसा पाहिला तर. म्हणजे एकंदरीत हा संशोधनाचा विषय. मी थोडा अभ्यास केला, म्हटलं काय भाव तर आमची जी शेती 8 लाख रुपये एकराची 25 लाख रुपये एकरानं खरेदी करणं सुरू केली.
आणि लवार बिलकुल रोडवरची सगळी शेती आता शेतकऱ्याची राहिली नाही असं समजा. ते सगळी तालुक्यावरचे, बरं हे काही मोठे व्यापारी नाही आहे, ही त्या तालुक्यावरचे जिल्ह्यावरचे व्यापारी सरळ सरळ आपण पाहतोय त्या सगळ्या खरेद्या करणं सुरू केलेल्या आहे. आणि मग असे जे शेतकरी असेल त्याला आपल्याला काढावंच लागलं, गरीब शेतकऱ्यापर्यंत जावंच लागणार आहे. म्हणून सरसगट कर्जमाफी सोबतच मला वाटते त्यामध्ये हे शेतकरी काढून पॉली हाऊसवाले शेतकरी घेतले पाहिजे. तुमचे जे काही इतर काही नवीन तंत्रज्ञानासाठी काही कर्ज घेतलं असेल, काही भांडवली साठी कर्ज घेतलं असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल, म्हटलं केंद्र सरकारनं मध्यम मुदतीचंही कर्ज माफ केलं होतं, म्हणजे अल्पकालीनच केलं नव्हतं तर मध्यमचंही केलं होतं, फक्त दीर्घ मुदतीचं कर्ज माफ झालं नाही आतापर्यंत. पण मध्यम आणि अल्प यामध्ये सुद्धा आपल्याला सरकारसमोर तो प्रस्ताव आपण जेव्हा बसू तेव्हा आपला प्रस्ताव तयार असला पाहिजे का हे ठीक आहे, आपण सुद्धा लोकांसमोर जाऊन आमची काय नेमकी मागणी आहे, कुठल्या शेतकऱ्याबाबत आम्ही बोलतो आहे हे सुद्धा स्पष्ट होणं फार महत्वाचं आहे. आणि मी तर सांगतो का ही लढाई लढत असताना आम्ही मुद्दाहून मेंढपाळ बांधव घेतले, कारण त्यांचे तेच हाल आहे. कारण जे मेंढपाळ बांधव आहे त्यांच्याजवळ शेतीच नाही आहे. आता ते जुलै ते सप्टेंबर पर्यंत त्यांना कोणी शेती पेरायला चारायला देतच नाही आणि मोठी अडचण निर्माण. मच्छीमार ते झालाय, आता ते राणे महार जोऱ्यानं बोंबलत होते, म्हणजे आम्ही शेतीचा दर्जा दिला. म्हटलं घाट्याची शेती आहे त्याचा दर्जा मच्छीमाराला दिला म्हणजे ते अधिक मेलं असं समजा. इतक्या जोऱ्यानं छाती ताणून ते म्हणतंय का मच्छीमारांना आता आम्ही शेतीचा दर्जा दिला. म्हटलं आपण शेतकरी म्हणतोय आमचा शेतीचा दर्जा नको, आम्हाला उद्योगाचा दर्जा, आणि हे म्हणतोय मच्छीमाराला आम्ही शेतीचा दर्जा दिला. ते पण बिचारे टाळ्या वाजून त्याचं स्वागत करतात. अशा मोठा विचित्र व्यवस्थेमध्ये आपण आहोत आणि ही सगळी लढाई लढताना मला वाटतं आपण कोणीही मराठी नेतृत्व हे घेतलं पाहिजे. बच्चू कडू शेवटच्या क्षणापर्यंत एक कार्यकर्ता म्हणून आपण निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं आपण करतो. कारण हा जो विषय आहे हा विषय आम्ही पाहतोय हा एका माणसाचा किंवा एका संघटनेचा किंवा एका जातीचा, एका धर्माचा किंवा एका पार्टीचा विषय नाही. पाटील साहेब आपण कैलासराव तुम्ही आले मला बरं वाटलं, कारण आम्ही नेहमीच सांगत असतो का तुमच्या पार्ट्या काय जात धर्म कुठलाही असू द्या, मी एक शेतकरी आहे, मी एक शेतकरी म्हणून आम्हाला जर समोर येता आलं नाही, कारण चळवळ असणं. महाराष्ट्र हे जर का मग कृषी प्रधान राज्य असेल तर देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच का, देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातच का, याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी एक आकडेवारी माझ्या वाचनामध्ये आली, देशामध्ये जीएसटीचा जे संकलन होतं त्याच्यामध्ये सर्वाधिक संकलन महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या जीएसटीच्या संकलनामध्ये मग सुद्धा सगळ्यात मोठा हिस्सा आमचा शेतकऱ्यांचा. कारण बाकीच्यांना परतावा तरी मिळतो, आम्हाला काहीच नाही. आम्ही 28% जीएसटी भरून पॉवर टिलर खरेदी करायचा आणि त्याचा परतावा नाही. व्यापारी किंवा कच्चा माल घेणाऱ्यांना काही ना काही परतावा त्याच्यातून मिळतो कारण त्यांच्याकडे जीएसटीचा नंबर असतो. म्हणजे जर का 1,80,000 महिन्याला जीएसटी संकलित होत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आमचा आहे. ना आमच्या दुधाला जीएसटी आहे, ना आमच्या उसाला जीएसटी आहे, आमच्या गव्हाला आहे, सोयाबीनला आहे. म्हणजे परतावा काहीच नाही, पण खिशातला मात्र आमचा सगळ्यात जास्त जातो. शेतीचा उत्पादन खर्च जो वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये जीएसटी हा सुद्धा एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा. कारण जीएसटी अस्तित्वात येण्यापूर्वी व्हॅट होता, पण व्हॅट मध्ये किमान महाराष्ट्रानं तरी सुद्धा शेतकरी खरेदी करत असणाऱ्या अनेक वस्तूंना वगळलेलं होतं. मग ते ठिबक सिंचन संच असेल, स्प्रिंकलर संच असेल किंवा मल्चिंग साठी वापरणार प्लॅस्टिकचा कागद असेल, रासायनिक खतं असतील, बियाणं असतील, खतं असतील, या सगळ्यांना जीएसटीतून व्हॅट मधून वगळलेलं होतं. पण व्हॅट नंतर जीएसटी आला आणि या सगळ्यावर कर आला. हा कराचा
अतिरिक्त बोजा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर पडलेला आहे. उत्पादन खर्च वाढण्याचं हे एक कारणही लक्षात घेतलं पाहिजे.